नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। मेरे साथ में डॉक्टर अविनाश चौधरी और चर्चा चल रही है नीट परीक्षा की। नीट परीक्षा जो पिछले हफ्ते कैंसिल हो गई, 21 जून को पुनः वह वापस आने। क्या होती है ये नीट की परीक्षा लेने की? क्योंकि री एग्ज़ाम यानी पहले एग्ज़ाम नहीं हुई लेकिन रीशेड्यूल हुआ है। अब रीशेड्यूल में किस प्रकार की व्यवस्था रहेगी और पेपर जो फूटी प्रकरण है, क्या वह दोबारा रिपीट नहीं हुआ? ऑलरेडी पहले भी एक बार 2024 में हो चुका, उसके बाद पुनः हुई। उसके बाद में सबसे ज़्यादा सुरक्षित जो एग्ज़ाम है वही पूरी की पूरी शक के घेरे में आ गई। अब आने वाले समय में क्या इसकी परिस्थिति रहेंगी? क्या इसके नए सारे जहाँ से लीक हुई वो जगह को छोड़ा जाएगा, सुरक्षा बढ़ाई जाएगी? मंत्रालय का क्या इसमें रोल रहेगा? संस्था जो लेने वाली एनटीए उसका क्या रोल रहेगा? और जो विद्यार्थी जो परेशान हो गए उनके लिए क्या सुविधा? क्योंकि अब सुविधा देने की बात है, क्या सुविधा रहेगी जानते हैं अविनाश चौधरी से। डॉक्टर साहब, आपने नीट के बारे में पूरा कहा, डॉक्टरी प्रोफेशन से संबंधित एग्जाम है ये पूरी की पूरी। 20 से 22 लाख लोग इसमें बैठे हैं और कितने लोग आते हैं ये भी आप बताएंगे। इतनी टफ एग्जाम भी, क्योंकि इसमें रिजल्ट यानी हमारे जैसे बाकी एग्जाम में 35% मार्क मिल गए तो शायद पास हो जाते, लेकिन इसमें शायद वो नहीं है। टॉप के उतने लोग, जितना कोटा रहता है उतने निकालने पड़ते। मुझे ऐसा लगता है फिर डॉक्टर साहब ज्यादा अच्छे से करेंगे। डॉक्टर साहब नमस्कार। नमस्कार। क्या नीट के बारे में आप अभी इस पे प्रकाश डालें थोडंसं सीधी भाषा में? करेक्शन करतोय की ही री-एक्झामिनेशन होत आहे, रिशेड्यूल होत नाही. रिशेड्यूल झाली असती तर कदाचित तो कमी गुन्हा झाला असता. एक्झाम ऑलरेडी कंप्लीट झाली, पेपर झालेत, लोकांनी आपले स्वप्न बघणं चालू केलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माहीत घोषित करण्यात आलं की एक्झामिनेशनमध्ये पेपर फुटलेले आहे. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी जेव्हा पोटतिडकीने सांगितलं की पेपर फुटले आहेत, तेव्हा एनटीएला ही जाग आली, खडबडून जागे झाले. पहिले ते डिनायल मोडमध्ये होते, पण नंतर त्यांना जेव्हा भरपूर प्रकारचे एव्हिडन्सेस मिळाले, त्यांनी ॲक्सेप्ट केलं की नीटचा पेपर कुठेतरी फुटलाय, त्यामुळे आपल्याला नीटची एक्झामिनेशन परत घ्यावं लागेल. हा रिशेड्यूल झालेला नाहीये. रिशेड्यूल म्हणजे काय, समजा 4 तारखेला परीक्षा ठरली, अचानक पेपर फुटला आणि 3 तारखेला पेपर कॅन्सल झाला आणि मग 7 तारखेला घेण्यात आलं. एक उदाहरण तौर पे. त्याला आपण रिशेड्यूलिंग म्हणतो किंवा काही आकस्मिक कॅलॅमिटी झाल्या ज्या कारणामुळे पॅन इंडिया कॅलॅमिटी झाली, त्यामुळे आपल्याला ती एक्झाम परत घ्यावी लागली आहे. परत शेड्यूल करावी लागली किंवा दुसऱ्या निश्चित वेळेत कोई टेक्निकल कारण से रुक जाते हाँ, उसके ही तो एग्जाम हो एक्झामिनेशन गई है। काय बेसिकली एका एक्झामिनेशनसाठी 2, 2.5, 3 वर्षापासून मुलं फार सातत्याने प्रयत्न करत असतात. काही रिपीटर्स असतात, ते दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा परीक्षा देतात. 4-4 वर्ष लोकं परीक्षा देतात. आता या एक्झामचं महत्त्व असं आहे, की ही तिसऱ्या नंबरची टफेस्ट एक्झामिनेशन कळल्या जातं आणि ही काही एंट्रन्स एक्झाम जरी नाव असतं, तर ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. हे की पासिंग एक्झामिनेशन नाही आहे. विशिष्ट सीट्स आहेत आणि त्या रँकमध्ये विशिष्ट लोकांना प्राधान्य म्हणून ॲडमिशन दिलं जातं. जसं सगळ्यात टफेस्ट एक्झामिनेशन यूपीएससीची मानल्या जातं. त्यानंतर एनडीएची एक्झाम समजलं जातं की इज अ टफेस्ट एक्झामिनेशन. यामध्ये अपिअर होणाऱ्यांची संख्या अतिशय कमी प्रमाणात असते आणि कमी प्रमाणातल्या सेंटरवर एक्झाम कंडक्ट केल्या जातात. नीटच्या एक्झामिनेशनमध्ये 22-23 लाख, पहिले तर 15 लाख, मग 17 लाख, 18 लाख, आता बढ़ते जा रही है, हर साल संख्या पूरी दिवसेंदिवस वाढत चालली. 22-23 लाख, यावर्षी 22.5 लाख विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन भरलं आणि एनटीएकडे जवळजवळ 3.5 ते 4 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू एक्झामच्या फीच्या माध्यमातून जमा होतो. आतापर्यंत त्यांनी सरप्लसमध्ये जवळजवळ 5 ते 10 कोटी रुपयाचा त्यांच्याकडे रेव्हेन्यू सगळं कंडक्ट करून झालेला आहे. महत्त्वाची गोष्ट की एनटीए जो याची खूप मोठी स्वतःची काही एजन्सी नाहीत. स्वतःची कोणतीही मोठी एजन्सी किंवा काम करण्यासाठी सक्षम यंत्रणा सुद्धा नाही आहेत. हे सगळं आउटसोर्स करून आतापर्यंत चालत आलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत खूप लोकांनी म्हटलं की एनटीएमध्ये यावेळेस एनटीएने डिक्लेअर केलं की काही एक्झामिनेशन म्हणजे साधी एक्झाम समजू नका, यात असं केलं जाईल, तसं जाईल, अशा प्रकारच्या स्क्रुटिनी केल्या जाईल, विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या शिस्तीत यावं लागेल, लूज कपडे घालावे लागतील, टाईट कपडे घालता येत नाही, कोणते इयरफोन वापरता येत नाही, मोबाईल घेता येत नाही, पाण्याच्या बाटल्या सुद्धा एकदम स्पष्ट असायला पाहिजे, ज्याच्यात कॉपी करता येत नाही, बूट घालता येत नाही, सँडल घालता येत, स्लीपर घालावं लागतात, कुणी जेनेवी घालू येऊ शकत नाही, काही कलमा कुणाला हाताला करदोडा बांधता, दोरा बांधता आला नाही, ते सुद्धा कापण्यात आले, लोकांच्या बटन्स कापण्यात आल्या शर्टच्या. हा सगळ्यात तामझाम तमाशा त्यांनी भरपूर सगळ्या सेंटरवर केला. त्याच्यावर अनेक प्रकारचे क्रिटिसिझम झाले, पण खरा जो स्टूडेंट के तरफ से जो जो संभावनाएं होती है नकल करने की, मोटा मोटा एक इसमें नकल ही बोल सकते हैं, बरोबर बरोबर नकल करने की जो संभावना है उसके लिए सारा प्रिकॉशंस ले लिया, लेकिन खुद के इसमें कितना गड्ढा है, इसके तरफ तो ध्यान नहीं दिया। एक्झॅक्टली सांगायचं तात्पर्य की तुम्ही विद्यार्थ्यांचा एवढा मोठा छळ करताय, पण तुमच्याच घरात घर भेदी आहे तुम्हाला माहित नाहीये आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुसत्या पैशाच्या कारणासाठी पेपर फुटला जातो
आणि जे गरीब विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी जे अनेक वर्षापासून स्वप्नामध्ये जगत आहेत, कारण आज नीटची तयारी करायला बसलेला विद्यार्थी डे वन पासून हे स्वप्न बघायला लागतो, किंवा आता मी डॉक्टर झालेलो आहे, ॲप्रॉन घातलेला आहे, मी अशी सर्जरी कराल, असं ऑपरेशन कराल, असा माझ्या वडिलांच्या दवाखान्यात काम कराल, अशा हॉस्पिटलमध्ये जाईल. काही लोकांचे असे स्वप्न असतात की इंटेरियर पार्टमध्ये जाऊन मी सेवा कराल, देश सेवा कराल. अशी स्वप्न बघणारे अनेक होतकरू विद्यार्थी असतात. त्यांना जेव्हा असं माहीत पडतं की बा एवढी मोठी एक्झाम आम्ही दिली आणि आम्हाला यात यश मिळणार नाही, कारण ऑलरेडी पेपर फुटलेला आहे. दुसरा असा भाग आहे की यात इमोशनल पार्ट आहे, यात अजून इकॉनॉमिकल पार्ट आहेत. अनेक गरीब विद्यार्थी आहेत बिचारे, जे आपल्या घरची शेतीवाडी विकून, त्यांचे आईवडील मोलमजुरी करून, दागिने विकून आपल्या मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये टाकतात, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न कोचिंग करतात. क्लासेस की क्या फीस रहती है इसकी अंदाजन? जैसे जैसे आप बताए गरीब सारा बेच बाच के उसको करना पड़ता है, क्या गरीबों को है ना सीधा कहीं इसमें फ्री में एजुकेशन वाला काम? गरिबांसाठी रिझर्वेशन जे कोचिंग क्लासेसमध्ये आहे ते त्यांचे एंट्रन्स एक्झामिनेशन घेतात. ते एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये जर पहिल्या 25 विद्यार्थ्यांना ते फ्रीमध्ये एज्युकेशन देण्याचं सिर्फ सांगतात. 25 पहले? मॅक्सिमम 200च्या 300 मध्ये 25, 10-15 लोकांना डिस्काउंट. आणि पण तरी पण त्यांची फी जी असते 1.5 लाख रुपयाच्या आसपास असते एका वर्षाची कोचिंग क्लासेसची फी. यानी ये सब जगह अमरावती में भी कोचिंग क्लासेस? मोस्टली 2-3च कोचिंग क्लासेस आहेत जे भारतभर चालतात. आणि तुम्ही राजस्थानचे जे कोचिंग क्लासेस घेतले तिथे तर खूपच मारामार आहेत. 2.5-3 लाख रुपये कोचिंग फीज आहेत. राहायचा खर्च, सीकर का नाम झाका ले. सीकरचं नाव आहे किंवा कोटाचं जे नाव आहे, हे सगळ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत. यांचे टर्नओव्हर 10,000 हजार कोटी रुपयाचे, 1,000 कोटी रुपयाचे वर्षाचे टर्नओव्हर आहेत कोचिंग क्लास. आणि आतापर्यंत फीस के माध्यम से? फीस के माध्यम से यांचे जे टर्नओव्हर झालेले आहेत इन्स्टिट्यूटचे, एवढे मोठे टर्नओव्हर या लोकांचे आहेत. इव्हन तुम्ही आरसीसीचं जे आहे, लातूरचं जो लातूर पॅटर्न म्हणतो, त्या व्यक्तीचं, मोठे गावकऱ्यांचं स्वतःची प्रॉपर्टी 18,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी माहिती, ट्युशन क्लास आहे फक्त ट्युशन क्लासेस मधून. त्यामुळे हे खरंच ट्युशन क्लासेस मधून त्यांना पैसे मिळतात का, की अजून कोणत्या माध्यमातून त्यांना पैसे मिळतात, हा सुद्धा प्रश्नचिन्ह लागलेला आहे. बरं, अशा प्रकारची घटना डॉक्टर साहब एक और चीज पूछनी है। देखो ट्यूशन का कोचिंग का फेड ये 15-1 सालों में ज़्यादा चल रहा है। इसके पहले मुझे नहीं लगता कि इस लेवल पे कोई कोचिंग क्लास, शायद आप पढ़े हो जब भी इसकी कोचिंग क्लासेस नहीं होंगी, वो क्लास करे तो कहीं कॉलेज में इंस्टीट्यूट में ऐसे कोर्स नहीं होते कि उसके साथ में ये कोर्स हो जाए सारा का सारा, उसमें एग्जाम दे दे? बघा, मी तुम्हाला थोडं 12th की जो एग्जाम होती है उसमें बेसिक तैयारी नहीं होती इसकी? तुम्हाला थोडंसं जास्त नाही, 40 वर्ष आधी घेऊन जातो किंवा 50 वर्ष आधी जातो. 50 वर्षाला जसं माझं कॉलेज इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चालू झालं, तेव्हा जे आमच्या आधीच्या ज्या काही बॅचेस होत्या त्या 12वी करून प्री करायच्या, म्हणजे इथले बीएमबी मध्ये व्हायचं तेव्हा 11वी 12वी आणि प्री. आणि प्री मध्ये ज्यांना मेरिट मध्ये मार्क्स राहायचे ते लोकांना एमबीबीएस ला ऍडमिशन दिलं, डायरेक्ट ऍडमिशन. तेव्हा कोणती एंट्रन्स एक्झामिनेशन. आम्ही जेव्हा 83 ला आम्ही जेव्हा पास झालो तेव्हा बोर्ड वाईज ऍडमिशन व्हायची, म्हणजे नागपूर बोर्डातून जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांची मेरिट लिस्ट लागायची आणि त्या लोकांना ऍडमिशन दिलं जायची. त्याआधी त्यांनी काय केलं होतं, पीसीबी ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री आणि फिजिक्स. मॅथमॅटिक्स ज्या लोकांना 3 विषयाचे मार्क्स क्लब करायचे त्याची मेरिट लिस्ट लागायची, ते इंजिनिअरिंगकडे जाईल. बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स याची एक मेरिट लिस्ट तयार व्हायची आणि ते मेडिकलकडे जातील. अशा प्रकारचं बेसिकली क्लिअर कट होतं. त्यामुळे ज्या लोकांना मेडिकलचा इंटरेस्ट आहे 3च विषय जास्त वाचायचे, ज्याला इंजिनिअरिंगचा हे 3 विषय जास्त वाचायचे आणि दुसरा विषय कमी वाचायचे. त्यामुळे एक्झामिनेशन मध्ये कॉम्पिटिशन थोडी कमी होती, त्रास कमी होता. आणि विशिष्ट ठिकाणी आपल्याला माहित होतं की या माध्यमातून आता आम्हाला नागपूरला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळणार. तेव्हा नागपूरला 2च कॉलेजेस होते, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, दोन्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होते. आणि सेवाग्रामचं जे मेडिकल कॉलेज आहे त्यांची स्वतःची वेगळी एंट्रन्स टेस्ट होत होती उस समय भी. तेव्हा पण सेवाग्राम आपली ऑटोनॉमस होती. त्यानंतर याच्यावर अनेक लोकांचे ऑब्जेक्शन झाले, कोर्ट केसेस झाल्या की हे काही रॅशनल नाही आहेत. विदर्भाचं लोकसंख्या बघता मराठवाड्याचं लोकसंख्या, मराठवाड्यात अजून कमी होती, लोकसंख्या जास्त होती. आणि मुंबईचं लोकसंख्या बघता की या प्रपोर्शनेट विद्यार्थीचं नसल्या कारणामुळे ही एक्झाम आता पूर्ण महाराष्ट्रापुरते घेण्यात यावी, म्हणजे महाराष्ट्राचे सगळे मेडिकल कॉलेज क्लब करण्यात यावे. त्यांची एक एंट्रन्स MICT नावाची एक्झामिनेशन घ्यावी, महाराष्ट्र स्टेट एंट्रन्स टेस्ट घ्यावी आणि त्याप्रमाणे मेरिट लिस्ट डिक्लेअर करून मग त्यांचे ऍडमिशन स्वरूप बदलते गए एग्जाम लेने का, हळूहळू त्यात इव्होल्युशन आपण कॉम्पिटिशन आते गए वैसे कॉम्पिटिशन भी टफ होते, इव्होल्युशन यात गेलं. मग सेंटरच्या लोकांनी, बाकीच्या स्टेटच्या लोकांनी म्हटलं की काश्मीरमध्ये तर एकच मेडिकल कॉलेज, त्यांनी काय करायचं. मग सुप्रीम कोर्टाने निर्णय की एक प्रकारचा पॅटर्न राबवण्यात आणि ऑल इंडिया एंट्रन्स टेस्ट असावी. आणि मग AIPMTH काय नावाची टेस्ट किंवा ती टेस्ट आली आणि मग नीटचं नावाचा एक नवीन पिल्लू बाहेर आलं 2013 मध्ये. 2013 आणि 14 मध्ये त्यांनी हे घेण्याचा प्रयत्न केला, पण कारणास्तव ते एक्झाम घेऊ शकले नाही.
पण मग 2015 पासून रेगुलर। नीटची टेस्ट और एग्जामिनेशन डॉक्टर रेगुलर। पूछना, जब आप सीधे मैट्रिक 12th पढ़ के सीधे डॉक्टर की तरफ यानी मेरिट बेस पे चल जाते थे, उस समय के बने हुए डॉक्टर और आज के बने हुए, दोनों में क्या फर्क? क्योंकि देखो अपडेट तो डॉक्टर को रोज होना पड़ता है। ऐसा नहीं है आपने उस समय पढ़ा था, आज की कोई टेक्नोलॉजी आपको छोड़ सकते। क्या फरक होता है? नाही, दोघांच्या डॉक्टर स्किलमध्ये काही फारसा फरक नाही. कारण शेवटी डॉक्टरचे ऍडमिशन, त्या मेडिकल कॉलेजचे ऍडमिशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा कोणत्या प्रकारचा इंटरेस्ट आहे, त्याला कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग जातं आणि कोणत्या प्रकारचे तो ज्या किती प्रकारे किती मेहनतीने कोर्स पास करतो अरे त्याच्यावर बिना नीट वाला भी डॉक्टर जो है वो हाँ, वैसे ही हाँ, रहेगा। हाँ. नीट अरे वाला भी तुम्हाला गावातले आता पुष्कळ लोकांचं एक क्रिटिसिज्म है कि प्राइवेट कॉलेज का विद्यार्थी है उसको क्या नॉलेज होगा, ऐसा भी नहीं है. मैंने ऐसे बहुत सारे कॉलेज स्टूडेंट देखे, कुछ कारण से उनको गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में एडमिशन नहीं मिली, पर अपने शहर में, खुद के शहर में अपन देखेंगे, पर उन्होंने प्राइवेट मेडिकल कॉलेज में एमबीबीएस किया और बाद में फिर उन्होंने एमडी गवर्नमेंट मेडिकल कॉलेज किया और सुपर स्पेशलिटी टॉप इंस्टीट्यूट से किया. इसका मतलब ये जरूर नहीं आप एक ही एग्जाम में किसी को तौल नहीं सकते, जज नहीं कर सकते. वो बच्चे का इंटरेस्ट क्या है, किस तरह से वो अपना डेडिकेशन उस सब्जेक्ट में करता है, उस पर डिपेंड करता है. अब ये मेडिकल की वापस री एग्जाम हो रही है, रीशेड्यूल नहीं है, तो जो अब इनका इतने पेपर सेट होणार, क्या इतने दिन में सारा पेपर सेट वगैरे सारा सब हो तुमच्याकडे 3 जाता है? कॉपीज 3 सेट तयार असतात आणि ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकर्स मध्ये असतात. त्यातला एक पेपर सेट काढून त्याच्या कॉपीज काढून डिस्ट्रीब्यूट केल्या जातात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सिक्युरिटी मध्ये होतात. फिर भी त्यामुळे सगळ्यात गडबड होई जाईल. महत्वाचं नाही गडबड. लोक जे म्हणतात की प्रिंटिंग प्रेस मध्ये गडबड झाली असेल आहे किंवा डिस्ट्रीब्युशन मध्ये गडबड झाली असते, हे शक्य नाही आहे. कारण हा पेपर जवळजवळ 1 महिन्यापासून फिरत आहे मार्केट. कोचिंग क्लासेस मध्ये मॉक टेस्टच्या माध्यमातून 50 प्रश्न, 100 प्रश्न, 150 प्रश्न असे प्रश्न घेऊन मॉक टेस्टच्या माध्यमातून यायला लागला होता. आणि काही लोकांनी जसं पुण्याला वाघमारे मॅडमनी किंवा त्या मोठेगावकरांच्या प्रिलिम्स मध्ये त्यांच्या एक्झाम मध्ये पूर्णचे पूर्ण प्रश्न सुद्धा त्यात 125 प्रश्न सुद्धा आढळले आले. डॉक्टर, एक और उसमें प्रश्न है, जैसे पेपर जो फूटा, बरा आप बता रहे कि 1 महीने पहले ऑलरेडी इसकी ये मार्केट में घूमने लग गया था। अब घूमने लग गया तो अब इनकी सिक्योरिटी, इनके खुफिया तंत्र नहीं थे कि ताकि पता लगे, केव्हा इनकी तुमच्या नजर नहीं रहती है। हे केव्हा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा हे प्रश्न जे त्यांच्या टेस्ट मध्ये, त्यांच्या कोचिंग क्लासेस मध्ये विचारले गेले, तेच प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये आले, तेव्हा तुमचा संशय कन्फर्म होईल. हाँ नहीं, तोपर्यंत हे कोणाला संशय वाटला नाही की हे जे प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला एक्झामिनेशन आहे. स्पेशल अच्छा, ये बॅच किसको मालूम नहीं कि पेपर में प्रश्न क्या, इसको भी नहीं मालूम, हाँ, पता कैसे लगेगा? करेक्ट. त्यामुळे त्यांनी काय केलं की लोकांच्या कानात सांगितलं की बाबा हे हा पेपर मधल्याचा असं गृहीत धरून तुम्ही आम्हाला एवढे एवढे पैसे द्या आणि याची तयारी करा. त्या माध्यमातून त्यांनी पैसे घेणं चालू केले कोचिंग सेंटर्सनी, मोठ्या मोठ्या कोचिंग सेंटर्सनी, आणि ते प्रश्न त्यांच्या मॉक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले आणि त्यांच्याकडून तयारी करून घेतली. काही काही ठिकाणी डायरेक्ट पेपरच लोकांनी विकत घेतला आणि काही ठिकाणी 35 लाख 40 लाख असे अमाऊंट देऊन ते पेपर विकत घेतले आणि तो जो इंटरव्ह्यू होता तो फक्त 3-4 दिवसाआधीचा होता. पण प्रश्न जे होते जवळजवळ मॅक्सिमम 128 प्रश्न जे काही कोचिंग क्लासेसमध्ये मिळाले त्यांच्या मॉक टेस्टमध्ये, ते जवळजवळ 1 महिन्यापासून त्या सेंटर्सवर फिरत होते. आणि त्यामुळे अंदाज लावला की हा पेपर काही आज उद्या फुटलेला नव्हता, 1-2 दिवसात फुटला नव्हता, 1 महिन्यापासून हा फुटलेला होता. बॉटनीचा पेपर असो, केमिस्ट्रीचा पेपर असो, प्रामुख्याने डॉक्टर कुलकर्णीचं नाव केमिस्ट्रीच्या पेपरसाठी येतं आणि ते मागील 7 वर्षापासून सातत्याने या क्षेत्रात काम करतायत. बॉटनीचा पेपर वाघमारे मॅडमचं नाव येतं, त्यांचं मांढरे मॅडमचं नाव येतात. त्यांनी विशिष्ट बॅच त्यांच्या घरी कोचिंग क्लासेस चालू केली होती किंवा तुम्हाला हे प्रश्न जरूर करायचे, महत्वाचे प्रश्न आहेत, अंडरलाईन करून ठेवा, आणि त्यातलेच मॅक्सिमम प्रश्न विचारण्यात आले एक्झामशी. तेव्हा कळलं की हा पेपर कदाचित फुटलेला असावा म्हणून. कारण प्रेडिक्ट अँड गेस क्वेश्चन जे असतात ना, ते तुम्हाला 20-25% पर्यंत जास्तीत जास्त प्रश्न गेस केल्या जाऊ इससे ज्यादा नहीं शकतात. होता है। याच्यापेक्षा जास्त असू शकत तो नाही. अभी जो इथे 1.5 80 महीने ते का, 90% पेपरचे प्रश्न जे होते ते तुमच्या मॉक टेस्टच्या वर. अब जो 1 महीने की गैप मिली है, 1 महीने की, तो क्या इंस्टीट्यूट वापस उसको रीशेड्यूल, यानी इंस्टीट्यूट भी वापस पढ़ाती है, उनको वापस मॉक टेस्ट लेगी, उनकी भी कुछ, क्योंकि इंस्टीट्यूट की भी साख लगी हुई है अभी वापस. सगळ्या इन्स्टिट्यूटने आता हे डिक्लेअर केलं की या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेत असल्या कारणामुळे यांना फ्री कोचिंग करू आम्ही कोणत्याही उसमें फिर प्रकारे. मॉक टेस्ट देंगे, आता परत ते मॉक टेस्ट फिर घेतील, मॉक परत टेस्ट शायद हो सकता है मैच हो जाए. त्यात काही नाकारता येणार नाही. कारण 24 मध्ये पेपर फुटला होता, त्यांनी म्हटलं होतं यापुढे ही घटना घडणार नाही. 25 मध्ये सुद्धा कशावरून फुटला नसेल माहित नाही. आणि हे सगळ्यांचं मत होतं जेव्हा तुम्हाला 720 मार्काचा प्रश्न असतो, जास्तीत जास्त 20 लाख किंवा 22 लाख विद्यार्थ्यांमध्ये
2 किंवा 3 किंवा मॅक्सिमम 5 लोक एक 720 मार्क मिळू शकतात. 50-50, 100-100 विद्यार्थ्यांना वो भी एक ही 720 जगह से. आणि 25 जण जवळजवळ एकाच सेंटरमधून 720 मार्क मिळतं. तर कोणाला या गोष्टीचा संशय येणार आहे की कुठेतरी पेपर लीक झालेला आहे. आणि यात विशेष रोल आहे की आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव मोठं झालं पाहिजे, आपला सक्सेस रेट खूप असला पाहिजे, जास्त रेव्हेन्यू जनरेट झाला पाहिजे. या उद्दिष्टाने ही शिक्षक मंडळी ज्या यंत्रणेमध्ये असतात, ज्या ऍडवायझरी बोर्डवर असतात, जे प्रश्न सिलेक्ट करून देतात, जे पेपर सेटिंगमध्ये असतात, तेच अशा प्रकारचा गोरखधंदा करतात. तर मला हा काळीमा फासणारा धंदा असं वाटतं आणि या लोकांना या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे. कारण हा नीटची एक्झामिनेशन ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. यामध्ये इमोशन्स लोकांचे अडलेले आहेत. अनेक गरीब विद्यार्थी, अनेक गरीब आईवडील यामध्ये 2-2, 3-3 वर्ष आपलं आयुष्य खर्च करतायत. विद्यार्थी 4-4 वर्ष आयुष्य करतायत. काही मुली तर अशा म्हणतात की बा आम्ही शेवटचा प्रयत्न करू, मला ऍडमिशन मिळाली तर बरं, तर नाही तर मी शिक्षण सोडून देईल, तुम्ही माझं लग्न करून द्या. त्यामुळे मग एवढा मोठा ट्विस्ट जर येत असेल तर निश्चितच पण याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांकडे जर खरोखरच पैसे नसतात, तो प्लॅटफॉर्मवर झोपतात, सतरंजी टाकून झोपतात, रात्रीचा प्रवास करतात आणि मला लाज वाटतं या लोकांकडे बघून की हे पुण्याच्या विद्यार्थ्याला नागपूर सेंटर देतात, मुंबईच्या विद्यार्थ्याला कुठलं कोल्हापूर सेंटर देतात आणि 500-500, 600-600 किलोमीटरचा प्रवास करून रिझर्वेशन न मिळता हे विद्यार्थी बिचारे प्रवास करतात. इसके पीछे क्या लॉजिक है डॉक्टर साहब? इधर का ते सेंटर म्हणतात सेंटरची अवेलेबिलिटी नाही आहे. अमरावतीचं सेंटर फुल झालं म्हणून तुम्हाला इथं दिलं, नागपूरचं सेंटर फुल झालं, पण प्रायोरिटी वाईज त्यांचं सेंटर तसं असतात की मुलींना त्यांचं लोकल प्लेसचं सेंटर दिलं जातं. पण समजा जागा जर तिथल्या संपल्या असतील तर मग बाजूच्या सेंटरला हलवल्या जातात. मुलांना प्रायोरिटी नंतरची दिली जाते. मुलींना पहिले स्थानिक सेंटर निवडलं जातं की तुम्हाला इथलं सेंटर दिलं जाईल आणि त्या सेंटरला जाऊन तुम्हाला आदल्या दिवशी जाऊन बघा, कारण की इन्सिक्युरिटी असतं. मग एकटा 12वीतला मुलगा म्हणजे किती वर्षाचा, 17 वर्षाचा, तो घराच्या बाहेर कधी पडलेला नसतो. असं विद्यार्थ्याला जेव्हा जायचं असतं तेव्हा त्यांच्या आई वडील माँ बाप के साथ जाना पड़ता है, उनके रहने का ठिकाना क्या है, वो सब एक्सपेंसेस देखो. ठीक आहे, मग एग्जाम रहती है वहाँ बाहर ही सोए दिखे. आणि पुष्कळचे लोक तर सेंटरच्या बाहेरच झोपतात, रेल्वे स्टेशनवर झोपतात, बस स्थानकावर झोपतात क्योंकि उस समय लॉज वगैरह खाली नहीं मिलती, आणि वहाँ तो खाली नहीं मिलती. सगळे हॉटेलवाले सुद्धा इतके निर्दयपणे वागतात की ते सुद्धा आपले रेट वाढवून देतात. जसं प्रयागराजला झालं होतं अशाच प्रकारचा नीटच्या परीक्षेच्या वेळेस सुद्धा होतो, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात तेवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी त्या गावात आलेले असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपले इमोशन्स खरोखर जागे ठेवले पाहिजेत. त्यामुळे ह्या लोकांनी जी घटना केलेली आहे नुसत्या पैशासाठी केलेली आहे ती अतिशय लज्जास्पद आहेत. यांना किती मोठ्या प्रमाणात शिक्षा केली ती कमीच आहेत. अनेक लोक सांगतात की आता एनटीएला खतम करून टाकला, पण तुमच्याकडे सक्षम ऑप्शन कोणता आहे? कोणाला दिली पाहिजे ही परीक्षा एवढी मोठी? कारण हा संख्या फार मोठा आहे. आपण म्हणतो की युपीएससी मध्ये लीक होत नाही, मान्य आहे, कारण युपीएससी मध्ये अपेअर होणाऱ्यांची संख्या किती असतं? 5 ते 10,000. सुरुवातीला 50,000 होतात, मग फिल्टर होऊन 5 ते 10,000 होतात आणि मग अशा प्रकारची संख्या कमी होते. इथे लाखोच्या संख्येमध्ये विद्यार्थी अपेअर होऊन राहिलेले आहेत. त्यामुळे ही मॅनेजमेंट काही इतकी सोपी नाही आहे. पण सूक्ष्मपणे जर याचं मॅनेजमेंट संस्था नहीं बदलनी, मैनेजमेंट तो बदला जा सकता है. 100% मॅनेजमेंट बदलायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्यावर जे दोषारोपण झाल्यानंतर चार्जेस फ्रेम केले जातात, त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये फारच क्षुल्लक अशी पनिशमेंट आहे, जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षाची शिक्षा. त्यामुळे एखादा व्यक्ती विचार करतो, जर मी 20-25 कोटी रुपये जर कमावत असेल आणि मला समजा चुकून शिक्षा झाली, 2-3 वर्ष राहून येईल मी, काही फार मोठी गोष्ट नाही आहे. माझ्या मते या लोकांना आजन्म कारावास द्यायला पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा देता कामा नये, कारण फाशीची शिक्षा दिल्यानंतर तो मुक्त होऊन जाणार. पण आजन्म जर कारावास दिला आणि त्यांच्याकडून कंपल्सरी काम करून घेतलं की आता तुम्ही आयुष्यभर फुकट या प्राथमिक शाळेमध्ये किंवा सरकारी शाळेमध्ये शिकवायचं, म्हणजे जेणेकरून रोज तुमच्या तोंडावर लोक थुकतील की हा मास्तर ज्याने पेपर फोडलं होतं, हा शिकवायला आलेला आहे, आणि परत जेलमध्ये जाऊन झोपायचं. अशा प्रकारची जोपर्यंत त्यांना शिक्षा दिल्या जाणार नाही आणि हा आदर्श, हा जो शिक्षकांचा, अशा प्रकारच्या शिक्षकांना किंवा अशा प्रकारच्या लोकांना सातत्याने जेव्हा समाजावर तुम्ही जर ठेवत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं लोकांमध्ये भय निर्माण होणार नाही. करप्शन अनेक कारणावरून अनेक क्षेत्रामध्ये होत चाललेलं आहे, पण आपलं कॉन्स्टिट्यूशन फेल होत आहे. मला असं वाटतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये अशा प्रकारचे अमेंडमेंट्स किंवा रिराईट करण्याची फार आवश्यकता आहे. 2-3 वर्षाची शिक्षा, 20-20 करोडो रुपयाची संपत्ती जमा करणं आणि 1-2 वर्षाच्या शिक्षेसाठी आजकाल लोक त्यांना भयमुक्त झालेले आहेत. तुम्ही सीबीआयचा सुद्धा आता म्हणतो सीआयडी कडे आपण ही तपासणी दिली पाहिजे किंवा सीबीआय कडे आपण तपासणी दिली पाहिजे. त्यांचा सक्सेस रेट काय हो? आणि झालेली घटना आपण विसरून जायला भारतीय समाजामध्ये काही फॉलोअप नाही, तुम्हाला काहीच माहिती नाही. दुसऱ्या दिवशी तुम्हाला मीडियाला नवीन विषय मिळतो, याच्यापेक्षा जास्त हॉट होतो, लोक विसरून जातात. फक्त कोण लक्षात ठेवतं?
जे लोकांवर हे भीतली आहेत, समजा जे विद्यार्थी 22 लोकांवर या भीतला आहेत ते लोक दूसरी एग्जाम होगी तो उसको भी फिर तेही निकल पण जाते विसरून थे। जातात. त्यामुळे मला असं वाटतं की हा खरोखरच सिरियसली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेण्यासारखा विषय आहे. याच्यावर सगळ्या तज्ज्ञ, सगळ्या सेक्टरच्या तज्ज्ञ मंडळींना इन्क्लुडिंग दी न्यायपालिकेला इन्व्हॉल्व करून एक सक्षम टीम तयार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक वेगळं कॉन्स्टिट्युशनल अरेंजमेंट करायला पाहिजे. यामध्ये कुठेही जर लूपहोल्स आढळले, कोणी जर दोषी आढळला तर त्यालावर आजन्म कारावासापेक्षा कोणती कमी शिक्षा दिल्या जाता कामा नये. तेव्हाच मला असं वाटतं यामध्ये अनेक चांगल्या प्रकारच्या सुधारणा आणि पारदर्शकता येईल आणि चांगल्या प्रकारचा न्याय विद्यार्थ्यांना मिळू शकतो. जैसे डॉक्टर साहब बहुत आक्रोशित है, देश के भविष्य के साथ खिलवाड़ करना, देश की स्वास्थ्य सुविधा के साथ खिलवाड़ करना, क्योंकि 15 से 20 लाख लोग, भले ही उसमें से कितने 1 लाख लोग निकलते हैं, 22 लाख टोटल जो सीट्स अवेलेबल है वो 1,10,000 इंक्लूडिंग MBBS, BMS, DHMS, फिजियोथेरेपी और नर्सिंग, ऐसा मिला के 1,12,000 10,000 और 22 लाख लोगों के साथ के भविष्य के खिलाड़, और सजा मात्र 2-3 साल। कई लोग इसमें से आत्महत्या तक कर लेते इस वजह से, क्योंकि आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या घर प्रमाणात की परिस्थिति ऐसी नहीं रहती कि माँ बाप को पुनः बोले कि हमारी फीस वापस, क्योंकि जब वो स्ट्रगल करता है तो जानता है कि उसके माँ बाप किस प्रकार से कर्ज लेके उसको पढ़ाते हैं, और नहीं मेहनत करके यदि कोई फेल होता है चलो उसको थोड़ा कम उसको, देखिए मेहनत करके सारी करके, और बाहर की चीटिंग के साथ में, चीटिंग ही कहेंगे इसको, चीटिंग के साथ में, किसी की लापरवाही के साथ में यदि उसका खुद का भविष्य खराब होता है और वापस उसको चांस नहीं रहता, तो सिवाय उसके आत्महत्या करने उसका कोई ये पर्याय नहीं रहता है। ऐसे आत्महत्या को प्रवृत्त करने वाले व्यक्ति, जो देश का भविष्य और स्वास्थ्य का भविष्य निर्माण करने वाला, उसके लिए यदि मात्र 2-3 साल की सजा, तो डॉक्टर साहब का आक्रोश एकदम सही है, क्योंकि डॉक्टरी फील्ड से किस प्रकार मेहनत करके आगे बढ़ना पड़ता है डॉक्टर को। क्योंकि सबसे ज्यादा मुझे कोई क्रिटिकल पढ़ाई लगती है तो डॉक्टर की लगती है, उम्र के 32 साल तक उन्हें पढ़ते रहना पड़ता है, फिर जाके कहीं शादी के बारे में सोचा जाता, फिर जवळजवळ settle होने 13 के ते बाद में 14 जाना पड़े। वर्षाचा आज कोर्स झालेला आहे, हा. फार अतिशय कठीण आहे. आणि अशा ज्यांच्या जीवना मरणाचा जिथे प्रश्न आहे, जसं आपण म्हणतो की आर्मीमध्ये रिझर्वेशन नाही आहेत, NDA मध्ये रिझर्वेशन नाही आहेत, कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज नाही आहेत, कारण तिथे हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, हा सुद्धा देशाच्या स्वास्थ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही परीक्षा सुद्धा NDA आणि UPSC सारखीच सक्षम व्हायला पाहिजे आणि कठीण व्हायला पाहिजे, आणि ही जबाबदारी NTA ने घ्यायलाच पाहिजे. आणि फी घेत नाही म्हणून काय तुम्ही उपकार करत नाही, फी तुम्ही ऑलरेडी घेऊन चुकलेली आहेत, तुम्ही त्याच्यातून रेव्हेन्यू पण जनरेट करून टाकलाय, तुम्ही स्वतःसाठी पैसे पण उत्पन्न निर्माण करून टाकलेले आहेत, तर तुम्ही फी घेत नाही असं म्हणून काय तुम्ही काही खूप मोठे उपकार करत नाहीयेत, तुम्ही फी घेऊ फीस शकत नहीं, नाही. लेकिन जो जा रहा आने जाने का खर्चा, त्याचा ट्रांसपोर्ट तुम्ही बेअर करतायत का? कोचिंग क्लास फ्री में देंगे, लेकिन 1 महीने का लेट होना प्लस मानसिक तणाव, मानसिक उसके तणाव. ऊपर आणि काय असतं की प्रत्येक खेळामध्ये समजा एक क्रिकेटची मॅच आहे, आज जर एका जणांनी जर सेंचुरी मारली तर जरूर नाही की दुसऱ्या मॅच मध्ये तो सेंचुरी मारेल. त्यामुळे ज्या व्यक्तीने आज जी तयारी केलेली आहे, कदाचित त्या एक्झामिनेशन मध्ये त्यांनी फार चांगल्या प्रकारचे उत्तर दिले आणि तो बाहेर आला तेव्हा त्यांनी सांगितलं आई वडिलांना की माझं 600 पेक्षा जास्त मार्क मिळत आहेत, मला 100% ऍडमिशन मिळणार आहे, किंवा मला 640 मार्क आहे, 700 वो राईट. सारी अपेक्षाओं पे पानी फिर गया। एका मिनिटात तुम्ही त्यांना एवढा मोठा शॉक दिला की आता परत तुला एक्झामिनेशन द्यायची आहे, आणि तो त्या डिप्रेशन मध्ये जातो. त्यात निश्चितचपणे एवढा परफॉर्मन्स देईल की याच्यात शंका येईल, परत हा पेपर कसा निघेल हे माहित नाहीये, आणि परत हा सुद्धा पेपर फुटणार नाही याची कोणत्याही प्रकारची ग्वाही नाही. त्यामुळे कोई इतके संस्था मल्टी 100% गारंटी नहीं देगी नहीं फूटेगा। इतक्या प्रचंड प्रश्नामध्ये हा गुंतलेला हा नीटचा एक्झामिनेशनचा विषय आहे. मला असं वाटतं समाजाने जरी सिरियसली घेतलं तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याच्यावर फार स्ट्रिक्ट मॉनिटरिंग करायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे आज इंटरफिरन्स पाहिजेत. UPSCचे जे लोक आहेत त्यांचं सुद्धा, त्या अथॉरिटीज आहेत एक्झामिनेशन कंडक्ट करण्यामध्ये, त्यांचं सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजेत. NDAच्या लोकांचं यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजेत. नुसता एका व्यक्तीच्या भरोश्यावर एक्झामिनेशन असू नये. आणि पेपर प्रिंटिंग जेव्हा 22 लाख पेपर जेव्हा छापायचे आहेत किंवा एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहेत, तुमची स्वतंत्र प्रिंटिंग प्रेस असायला पाहिजे. तुम्ही कशाला नाशिकला पेपर प्रिंट करायला पाठवतात? तुमचं एक स्वतःचं इन्स्टिट्यूट असायला पाहिजे जिथे पेपर प्रिंट केल्या जातील, जेणेकरून जी हा ट्रान्सपोर्टमध्ये किंवा त्या प्रिंटिंग प्रेसमधून जो लीक होण्याचे चान्सेस आहेत ते कमी होईल. तर मला असं वाटतं असे अनेक सेगमेंट्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला वर्कअप करायला पाहिजे. सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे, कारण ही मेडिकल एंट्रन्स टेस्ट चालूच राहणार. मेडिकल कॉलेज तुम्हाला चालवायचे आहेत. देशामध्ये चांगल्या प्रकारचे विद्यार्थी, चांगल्या प्रकारचे डॉक्टर निर्माण करावेच लागणार आहेत. त्यामुळे आज हा विषय संपवून दुसरी परीक्षा घेतो असं बोलून चालणार नाही. त्याच्यामध्ये करेक्शन, याच्यामध्ये बारकाईने
लक्ष्य घालणं फार आवश्यक आहे. बहुत ज्यादा जरूरी है। पूरी सिस्टम को एनटीए रहना चाहिए, लेकिन सिस्टम बदलना चाहिए, उसके तरीके बदलने चाहिए, मैनेजमेंट बदलनी चाहिए। जहाँ जिसने गलत किया उसने अपनी जिम्मेदारी लेकर पद से इस्तीफा देकर नई टीम को वर्क, क्योंकि टीम करने वाले काम करने वाले कम नहीं है, बहुत सारे। जैसे पता है यूपीएससी की भी एग्जाम होती है, उनको वो भी कंडक्ट करते हैं, भले ही 5,000 10,000 लोग करते होंगे, लेकिन एक व्यवस्था जहाँ लीकेज की कोई संभावना नहीं। हालांकि सारा जो काम है मैनुअली काम है, मानवीय काम है, तो कहीं ना कहीं किसी भी मनुष्य के दिमाग में आई तो लीकेज हो सकता है। तो चुनते टाइम ऐसे व्यक्ति लेना पड़ेगा, उनको इतना मानधन देना पड़ेगा कि वो इधर उधर उनकी नजर न। हम यदि कम पैसे में किसी से काम कराते, ठेके पे काम कराते, तो लीकेज की संभावना ज्यादा रहती है। अब 2 बार के लीकेज पेपर के अभी तक कारण अनेक जो बार लीकेज हुए, पर ये 2 बार के तो लीकेज ज्यादा बहुत हुए, मेजर थे। और इससे ये लेकर 2 बार के सरकार लीकेज ने इसलिए इम्पोर्टेंट सरकार है ने कि बहुत जो ज्यादा मिनिस्टर है, कैबिनेट मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान जी, इसके बारे में इनकी जो रिएक्शन है बहुत ही ब्लाइंड रिएक्शन, ब्लंट रिएक्शन है। हाँ, हम इस पे अभी बच्चों का नुकसान नहीं होने देंगे, हम केयर करेंगे, नए एग्जाम लेंगे, पैसे नहीं लेंगे। मेरे को लगता है जो आदमी इस पे सक्षम नहीं है उसको हटा देना चाहिए। नया जो एजुकेशन फील्ड में जो मातब्बर है, जिसका बड़ा सा एक्सपीरियंस है, इसके पहले वो पेट्रोलियम यह एक मिनिस्टर करके स्वतंत्र काम, पूरी इसकी संस्था स्वतंत्र प्रभार किसी को नए आदमी काम आना को चाहिए, नए बुलाना आदमी को चाहिए। देना चाहिए। आक्रोशित बहुत है, जैसे डॉक्टर साहब आक्रोशित है, जबकि सीधा सीधा प्रत्यक्ष रूप से कोई संबंध नहीं कि उन्होंने एग्जाम नहीं दी, कोई एग्जाम कंडक्ट नहीं, कोई घर का बच्चा नहीं, लेकिन उनके फील्ड से है और आगे भविष्य है देश का। तो ऐसा हर व्यक्ति जिसके ऊपर बीती वो कितना आक्रोशित होगा, हम इससे डॉक्टर साहब के आज के आक्रोश से समझ सकते। तो सरकार को निश्चित रूप से नए कदम उठाने की बहुत जरूरत है, और आने वाली जो 21 जून की एग्जाम है उसके लिए जो भी संभावित सिक्योरिटी है वो उन्होंने लगानी चाहिए, ताकि डबल से यह चीज नहीं आ सके। आप देख रहे थे आप नीट के बारे में कि किस प्रकार एग्जाम होती है और किस प्रकार इसकी व्यवस्था होती है, और एक जब पेपर फूट जाता है तो लोगों के ऊपर क्या बीतती है, पेरेंट्स के ऊपर क्या बीतती है, उस विद्यार्थी के ऊपर क्या बीतती है जो इस प्रोफेशन से उसके ऊपर भी। आम जनता को हो गई कैंसिल, ठीक है, कल वापस एग्जाम होगी, क्योंकि आम एग्जाम और नीट की एग्जाम में जमीन आसमान का फर्क है। 22 लाख लोग साल भर तक मेहनत करके एक 3 घंटे में अपना पूरा परफॉर्मेंस देते हैं, और मालूम पड़ता है कि वो 3 घंटे उसके 3 घंटे वेस्ट वो नहीं, तो पूरे उसके मुलांच्या 1.5 मनात साल की तिरपावून जातात, पोटं मेहनत काळे होऊन बेकार हो जातात. जाती। 1.5 साल की मेहनत, एक आदमी अपनी लालच के लिए उसकी 1.5 साल की मेहनत करता और सजा मात्र 2 साल, ये बहुत बड़ी नाइंसाफी है। इसमें इंसाफ की बात होनी चाहिए। आप देख रहे थे नीट पर अविनाश चौधरी के साथ में मेरी विशेष चर्चा। आगे भी इसमें ऐसी विषयों पर चर्चा चलती रहेगी। आगे नीट का कैसा होगा 1-2 एपिसोड में और आपको बताएंगे। नमस्कार।